पुगलिया बधूसह 12 जणांवर गुन्हे दाखल. संत गुलाबदास महाराज मठाच्या जुन्या इमारतीवरून वाद. चंद्रपूर. मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव राहुल पुगलिया, रोहित पुगलिया, हेमंत आक्केवार व राजेश काशियावाले यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्री संत गुलाबदास महाराज मठाच्या जुन्या इमारतीच्या वादातून हा प्रकार घडला. बालाजी वॉर्डात श्री संत गुलाबदास महाराज मठाची जुनी इमारत आहे. मुसळधार पावसात या मठाची भिंत कोसळली. राहुल पुगलिया अध्यक्ष असलेल्या शारदोत्सव मंडळातर्फे याच ठिकाणी शारदादेवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नवरात्री जवळ येत असल्याने मठाच्या पडलेल्या भिंतीचा मलबा उचलण्याचे काम राहुल पुगलिया, रोहित पुगलिया, हेमंत आक्केवार व राजेश काशियावाले, बंजारीवाले तथा 10 ते 12 सहकारी करीत होते. या मठाचे किशोर कपूर, ॲड. मुकुंद टंडन हे ट्रस्टी आहेत. भिंतीचा मलबा साफ करीत असताना किशोर कपूर यांनी तुम्ही ट्रस्टी नसताना सुद्धा भिंत तोडून मलबा का नेत आहे असे म्हणून हटकले. त्यावर राहुल पुगलिया यांनी लोकांना भडकविले, शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले अशी तक्रार कपूर यांनी पोलिसांत केली. हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया, राजेश काशियावाले यांनी कपूर यांना मारहाण केली. राहुल पुगलिया यांनी मुकुंद टंडन यांचे हातातील मोबाईल हिसकावला. मठात आल्यास मारू अशी धमकीही दिल्याचे कपूर, टंडन यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या आधारावर राहुल पुगलिया, आक्केवार, रोहित पुगलिया, राजेश काशियावाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी राहुल पुगलिया यांना विचारणा केली असता नवरात्रीत देवीची घटस्थापना केली जाते. त्यामुळे तिथे साफसफाईचे काम सुरू होते. त्याचवेळी कपूर व टंडन यांनी शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. केली. दरम्यान, शांता काशियावाले यांच्या तक्रारीवरून ॲड. मुकुंद टंडन, किशोर कपूर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.